हॅलो एव्हरीवन, मी कल्याणी, योगा टीचर आणि वेलनेस कन्सल्टंट। आज मी तुम्हाला एक पॉवरफुल आणि इंटरेस्टिंग असा योगा फ्लो करून दाखवणार आहे। हा योगा फ्लो म्हणजे 3 आसनांचं कॉम्बिनेशन आहे। उत्तान पदासन, चक्रासन आणि जठर परिवर्तनासन। पण योगा फ्लो असेल तर एकानंतर एक आसनांची आपण साखळी तयार करतो आणि ती रिपीट करतो। या योगा फ्लोच्या रेग्युलर प्रॅक्टिसनी तुमचं बेली फॅट कमी होईल, ॲब्डोमिनल मसल्स टोन होतील आणि कोर स्ट्रॉंग होईल। तर चला, वाट कसली बघताय, मॅट घ्या आणि पटकन माझ्याबरोबर प्रॅक्टिस करा। आपल्याला ही तिन्ही आसनं वेगवेगळी शिकायची आहेत। सुरुवातीला करूया उत्तान पादासन, लेग रेज। लाय डाऊन ऑन युअर बॅक। आता जेंटली एंगेज युअर कोर अँड लिफ्ट बोथ लेग्स स्लोली अप टू 45 डिग्रीज अँड देन टू 90 डिग्रीज। जमिनीपासून 90 डिग्री पर्यंत पाय उचलण्याचा प्रयत्न करा। पोटाचे स्नायू ॲक्टिवेट करा आणि पाय हळूहळू श्वास सोडत खाली टेकवा। जठर परिवर्तनासन करूया, विच इज ॲब्डोमिनल ट्विस्ट। एक्सटेंड युअर आर्म्स टू द साइड्स। दोन्ही बाजूला हात आपल्याला पसरायचे। आता दोन्ही पाय आपल्याला वर उचलायचे उत्तान पादासनामध्ये आणि दोन्ही पाय उजव्या बाजूला टेकवायचे। श्वास घेत पुन्हा दोन्ही पाय वर घ्यायचे उत्तान पादासनामध्ये आणि दोन्ही पाय आपल्याला डाव्या बाजूला टेकवायचे। दोन्ही पायाचे चवडे जास्तीत जास्त आपल्या हाताकडे नेण्याचा प्रयत्न करायचा आहे। आपली मूवमेंट सॉफ्ट आणि कंट्रोल ठेवा अँड फील द ट्विस्ट इन युअर ॲब्डोमेन अँड लोअर बॅक। उत्तान पाद चक्रासन, लेग सर्कल्स। आता पाठीवर झोपून पुन्हा दोन्ही पाय वर उचला अँड स्टार्ट मेकिंग स्लो कंट्रोल्ड सर्कल्स। कोर स्ट्रॉंग ठेवा आणि श्वास नॅचरल ठेवा। क्लॉकवाईज 5 आणि मग अँटी क्लॉकवाईज 5 अशा प्रकारे 10 सर्कल्स पूर्ण करा। श्वास सोडत पुन्हा पाय खाली टेकवा। ही तिन्ही आसनं सेपरेटली केल्यानंतर आता बघूया याचा कंबाइंड फ्लो। लेट अस कंबाइन ऑल 3 मूवमेंट्स इन वन फ्लो। स्टार्ट विथ उत्तान पादासन। उत्तान पादासनातून दोन्ही पायांनी एक क्लॉकवाईज सर्कल पूर्ण करून दोन्ही पाय उजव्या बाजूला टेकवा। आता श्वास घेत दोन्ही पाय पुन्हा वरती उत्तान पादासनामध्ये उचलून एक अँटी क्लॉकवाईज सर्कल पूर्ण करून दोन्ही पाय डाव्या बाजूला टेकवा। अशा प्रकारे एक क्लॉकवाईज सर्कल आणि उजव्या बाजूला जठर परिवर्तनासन, एक अँटी क्लॉकवाईज सर्कल आणि डाव्या बाजूला जठर परिवर्तनासन, अशा प्रकारे हा योगा फ्लो कंटिन्यू करा। सुरुवातीला दोन्ही बाजूला 3-3 राउंड्स करा। नंतर जशी जशी स्ट्रेंथ आणि स्टॅमिना वाढेल तसं हळूहळू 5 राउंड्स आणि मग 10 राउंड्स करण्याचा प्रयत्न करा। आय होप तुम्हाला हा फ्लो आवडला असेल। प्रॅक्टिस दिस फ्लो विथ सूर्यनमस्कार आणि डीप ब्रीदिंग, म्हणजे तुमचं परफेक्ट योगा रुटीन तयार होईल। 1 महिन्यानंतर तुम्ही त्याचे रिझल्ट्स बघाल। जस्ट नॉट टोन ॲब्स बट लाइटर, स्ट्रॉंगर अँड कामर यू। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्कीच करा आणि जे तुमचे फ्रेंड्स कोर फिटनेसवर काम करतायत त्यांना हा नक्की शेअर करा। 1 महिन्याच्या प्रॅक्टिस नंतर तुमच्यात काय बदल झालेत ते मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा। अशाच नवीन नवीन इंटरेस्टिंग योगा व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। स्टे ट्यून्ड अँड सी यू सून।